जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज हनुमान जयंतीचे महत्त्व म्हणजे फार महत्त्व मोठ्या प्रमाणात मानले जाते. तसेच हनुमान जयंती ही प्रभू रामचंद्राचे परमभक्त मारुतीराया किंवा हनुमान यांचा जन्मोत्सव म्हणून आपण आज साजरा करतो. या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमंतराया म्हणजेच मारुती जन्माला आले असा उल्लेख रामायण आणि इतर रामायणामध्ये आहे. जसे की वाल्मिकी रामायण असतील, किष्किंधा रामायण असेल, कर्नाटक रामायण असेल, इंडोनेशियाचे रामायण असेल, फिलिपाईन्सचे रामायण असेल, अशा प्रत्येक रामायणामध्ये मारुती रायाच्या जन्माचा उल्लेख आजच्या दिवशी चैत्र पौर्णिमेला झाला म्हणून उल्लेख आहे. तर आपण हनुमंतरायाच्या जन्माचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत. तर किष्किंधा या परिसरामध्ये महाराजा केशरी नावाचे वानर वंशातील एक महान राजा होऊन गेले. तर त्यांच्या पत्नी अंजनीमा ह्या त्या ठिकाणी यांना अशी इच्छा होते की आपल्याला एक शक्तिशाली, महापराक्रमी, बलवान आणि वायू वेगाने धावणारा, पळणारा, आकाशामध्ये उडणारा असा पुत्र हवा आहे. त्यासाठी त्या हजारो वर्ष तपश्चर्या करतात. आता बऱ्याचशा ठिकाणी अंजनेरी पर्वत नाशिक जिल्ह्यामध्ये सांगितलेला आहे. त्र्यंबकेश्वर पर्वत रांगेमध्ये महर्षी वाल्मिकी यांच्या रामायणामध्ये कर्नाटक राज्यामध्ये हंपी या जिल्ह्यामध्ये या किष्किंधा राज्याचं, म्हणजे पूर्वी किष्किंधा राज्य होतं, आता ते कर्नाटक आहे, त्या ठिकाणी हंपी गावाजवळ हा अंजनाद्री नावाचा पर्वत त्या ठिकाणी आहे. आता इंडोनेशियामध्ये सुद्धा एक असाच पर्वत आहे जो कधी काळी तो भारताचा भाग होता. पूर्वी इंडोनेशिया हा भारताचा भाग होता. त्या ठिकाणी सुद्धा अशा पर्वताचा एक उल्लेख आहे ज्याला अंजनी पर्वत म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर फिलिपाईन्स हा भारताचा भाग आहे पूर्वीच्या काळातला. त्या ठिकाणी सुद्धा मारुतीरायाचा उल्लेख झाल्याचा उल्लेख तिकडे रामायणकार म्हणजे ज्यांनी रामायणावर भाष्य केलं ते भाष्यकार त्या ठिकाणी सुद्धा मारुतीरायाचा जन्म झाल्याचा उल्लेख करतात. आता प्रत्येक ठिकाणची ही रचना वेगळी आहे, परंतु आता आपण सध्याच्या घडीला नाशिक आणि किष्किंधा या ठिकाणचाच संदर्भ घेऊ. तर नाशिकपासून 20-25 किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर पर्वतरांगा जी आहेत त्या ठिकाणी अंजनेरी नावाचा किंवा अंजनेरी नावाचा पर्वत आहे. त्या पर्वतावरती एका गुफेमध्ये अंजनी मातेची अशी मूर्ती आहे, म्हणजे ज्याला आपण काय म्हणू की एक शाळंक आहे, त्या शाळंकीचं स्वरूप आहे आणि त्यांच्या बाजूला एक छोटी एक असं म्हणजे शाळंक आहे. त्या ठिकाणी दोन्हीला शेंदूर लावलेला आहे आणि त्या दोन्ही अंजनी माता आणि हनुमान यांचं अस्तित्व त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्या ठिकाणी एक तलाव आहे. त्या तलावाच्या ठिकाणी मारुतीरायाची पायाची ठिकाणं आहेत, ज्या ठिकाणाहून त्यांनी सूर्याला फळ समजून खाण्यासाठी उड्डाण केल्याचं सांगितलं जातं. म्हणजे लोकआख्यायिका वगैरे जे काय असेल ते, तर त्या ठिकाणी ते सांगतात कुठलं, नाशिकच्या ठिकाणी. आणि इकडे अंजनेरी पर्वत हा हंपीजवळ कर्नाटक राज्यामध्ये पूर्वीचं किष्किंधा म्हणून ओळखलं जातं. त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचं वास्तव्य अंजनी मातेचं दाखवलेलं आहे. त्या हंपीजवळ ऋषीमुख पर्वत सांगितलेला आहे. त्या ठिकाणी पंपा सरोवर वगैरे आहे आणि त्या ठिकाणाहून तपश्चर्या या अंजनी मातेने केली असा उल्लेख आहे त्या हंपी शहराजवळ अंजनेरी पर्वतावर. आणि त्या ठिकाणी
हजारो वर्षे तप केल्यानंतर महादेव त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी अंजनी मातेला वरदान दिले की माता, तुम्हाला एक महापराक्रमी म्हणजेच 11वा रुद्र ज्याला म्हटलेलं आहे, महादेवाचा 11वा अवतार किंवा 11वा रुद्र हा तुझ्या पोटी जन्माला येईल आणि तो काय करेल म्हणे, तुझ्या इच्छा पूर्ण करेल, असं वरदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता बाकीच्या मी तुम्हाला सांगितलं, इंडोनेशियामध्ये सुद्धा असा पर्वत आहे, फिलिपाईन्समध्ये सुद्धा आहे. आणि बंधू आणि भगिनींनो, वाचन फार महत्त्वाचं आहे. फक्त त्या वाचनाचा उपयोग होऊ नये हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मी वारंवार का सांगतो की वाचन जर आपण केलं तर आपल्याला ज्ञान मिळतं, आपली संस्कृती कळते, आपल्या संस्कृतीचा भाग कळतो. फक्त त्या वाचनानंतर त्या ज्ञानाचा उपयोग करण्यात येऊ नये. नाहीतर त्याचा दुरुपयोग जर झाला तर समाजामध्ये विनाकारण धर्माची, संस्कृतीची बदनामी होते, ज्याचा परिणाम समाजावर वाईट प्रमाणात होतो. जसे की तो सध्या नाशिकचाच एक जिल्ह्यातला सिन्नर तालुक्यातला सध्या अशोक खरात नामांकित झालेला आहे त्या वाईट कृत्यामुळे. त्यांनी त्या ज्ञानाचा दुरुपयोग केला, समाजाच्या विरोधात केला आणि असा उपयोग होऊ नये, दुरुपयोग होऊ नये त्या ज्ञानाचा. म्हणून मी वारंवार प्रत्येकाला सांगतो की ज्ञान हे समाजाच्या उत्क्रांतीसाठी आहे, ते समाज घटवण्यासाठी नाही. भारतीय ज्ञानाची, संस्कृतीची भरपूर वेळेस अवहेलना अशाच चुकीच्या लोकांमुळे होते आणि त्यामुळे समाज आणि जागतिक लेवलचे लोक आपल्या संस्कृतीला या चुकीच्या लोकांमुळे नाव ठेवतात. तर मारुती रायाचा जन्म, आपला महत्त्वाचा मुद्दा काय आहे की मारुती रायाचा, हनुमंतरायाचा जन्म हा तपश्चर्येपासून झाला. परंतु ती तपश्चर्या सफल होण्यासाठी अंजनी मातेला काय करावं लागलं, तर त्यांनी जे तपश्चर्या केली ती हजारो वर्षाची तपश्चर्या त्यांची होती. आणि इकडे अयोध्येमध्ये, उत्तर प्रदेश भागामध्ये महाराजा दशरथ यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. त्या यज्ञामधून जो प्रसाद, आता मी मागं सांगितलं की प्रसाद यज्ञामधून निघालेला आहे, पुत्रकामेष्टी यज्ञाच्या साह्याने तो प्रसाद मिळालेला आहे. किंवा त्या ठिकाणी जो काही प्रसाद तयार करण्यात आला त्याच्यामध्ये काही आयुर्वेदिक औषधं सायंटिफिकरित्या त्या प्रसादामध्ये टाकण्यात आली, जेणेकरून त्या दशरथ राजाच्या पत्नी जशी की माता कौशल्या, माता कैकेयी आणि यांना त्या प्रसादाचा लाभ होईल त्या दृष्टीने त्या ठिकाणी तो प्रसाद म्हणजे देण्यात आला होता. आता तो यज्ञातून बाहेर आला. आता भरपूर जणांच्या काल्पनिक कथा आहेत किंवा मग ते यज्ञातून बाहेर कसा आला, त्याच्यात त्या प्रसादाने मुलं होतात का, असे भरपूर जणांचे प्रश्न आहेत. तर मग माझं म्हणणं काय आहे की प्रसाद जरी समजा यज्ञातून बाहेर आला किंवा ते ठिकाणी तयार करून ठेवला, परंतु त्याच्यामध्ये आयुर्वेदिकरित्या, सायंटिफिकरित्या जे पदार्थ त्याच्यामध्ये टाकले गर्भधारणेसाठी, त्या प्रसादाच्या साह्याने आणि त्या औषधाच्या साह्याने, सायंटिफिकरित्या तयार केलेलं जे मिश्रण होतं त्या मिश्रणाच्या साह्याने तो प्रसाद 8 दिवस 15 दिवस जो काही यज्ञ चालला, मंत्रोच्चार चालला, त्याच्या साह्याने तो निर्माण झालेला पवित्र प्रसाद पवित्र मानला गेला, उपयोगी मानला गेला. आणि तो कैकेयी मातेने नाकारल्यामुळे घारीने तो प्रसाद काय केलेला आहे की
आकाशामध्ये उचलला घारीने, त्या कैकेयी मातेच्या हातातून उचलला आणि माता कौशल्या, माता कैकेयी आणि माता सुमित्रा ह्या तिघीच्या ते दिलेला प्रसाद कैकेयीने नाकारल्यामुळे काय होतं की ते घारीनं उचलून घेऊन गेली. आता काय असतं की यज्ञ हा नदीकाठी, तलावाकाठी पवित्र ठिकाणी केला जातो, गावामध्ये केल्या जात नाही. आता भरपूर जणांचं म्हणणं आलं व तिथं घार आलीच कशी. आता नदी क्षेत्रामध्ये, तलावाच्या क्षेत्रामध्ये घार येणं साहजिक आहे. आता प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारतो किंवा मग एवढ्या पब्लिकमध्ये घार, आता नदीकाठी घार येणं साहजिक आहे, तलावाच्या काठी घार येणं साहजिक आहे. पाणी पिली आणि तिनं ते असा हातामध्ये धरलेला कैकेयी मातेनं प्रसाद ती सहज उचलून घेऊन गेली. तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही साध्या कावळ्याचा अनुभव घ्या. कावळा माणसाला घाबरत नाही. पहा तुम्ही, तुमच्याजवळ काडी असू द्या, दगड असू द्या, तुम्ही त्या कावळ्याला मारायचा प्रयत्न करा, तो कावळा फक्त जागा बदलतो. इथून असा बाजूला सरकतो, इथून असा परत बाजूला सरकतो, असं टुनटून टुनटून उड्या मारत जातो. म्हणजे त्याची काय मानसिकता असते की तो घाबरत नाही माणसाला. त्याला जोपर्यंत मार बसत नाही तोपर्यंत तो घाबरत नाही. मग घार कशी घाबरण? घार तर त्याच्यापेक्षा पॉवरफुल असते. म्हणजे तो उचललेला प्रसाद, कैकेयी मातेच्या हातातील प्रसाद, ती घार घेऊन, आता लोक काय लॉजिक लावतील, काय असतं, लोक काय लॉजिक लावतील. मग उत्तर प्रदेश तर महाराष्ट्र, आता आपण महाराष्ट्राचा नाशिकचा अंजनेरी पर्वत जर धरला तर लोकांचं लॉजिक काय आहे की बाबा मध्ये मग झाडं नव्हते का, मध्ये पर्वत नव्हते का, मध्ये डोंगर नव्हते का, घार तिथंच का नाही थांबली, मग अंजनेरी पर्वतावरच का आली, तिथंच का तो प्रसाद तिच्या हातातून सुटला. म्हणजे लोक काय लॉजिक लावतील सांगता येत नाही. तर घार ही निमित्त मात्र होती. ती प्रसाद घेऊन उडत चालली होती आणि ज्या ठिकाणी अंजनी माता नाशिकला असो किंवा किष्किंधेला असो, ती तो प्रसाद घेऊन जात असताना ती निमित्त मात्र ठरली. काय असतं, ती निमित्त मात्र ठरली आणि तिच्या हातातून तो प्रसाद अंजनी मातेच्या हातात पडला आणि ती घार अदृश्य झाली किंवा झाडावर बसली. आणि अंजनी मातेला वाटलं की आपण जे काही हजारो वर्ष तप केलं त्याचा हा लाभ आपल्याला या ठिकाणी झालेल्या प्रसादाच्या स्वरूपात. आणि म्हणून ती अंजनी माता काय करते, तो जो काही खिरीचा प्रसाद किंवा शिऱ्याचा प्रसाद आहे तो ग्रहण करते आणि तो सायंटिफिकरित्या मिश्रण केलेला प्रसाद अंजनी माता खाती. आणि त्या कैकेयी मातेला जो उत्पन्न होणारा मुलगा होता किंवा जन्माला येणारा जो मुलगा होता तो कैकेयी मातेच्या उदरात न येता अंजनी मातेच्या उदरामध्ये अस्तित्वात आला, असं त्या ठिकाणी महर्षी वाल्मिकांनी उल्लेख केलेला आहे. पण लोक काही लॉजिक लावते व तिथून तिथपर्यंत येऊस तर घारीला जागा मिळाली नाही का, झाडं नव्हती का, पर्वत नव्हते का, पण तिला त्या ठिकाणापर्यंत सहज येण्याचं निमित्त झालं आहे आणि त्यामुळे ती घार त्या अंजनी मातेच्या हातामध्ये तो प्रसाद टाकते आणि तो प्रसाद खाल्ल्यानंतर 9 महिने 9 दिवसानंतर आजच्या दिवशी म्हणजे चैत्र महिन्यामध्ये तो प्रसाद खाल्ल्यानंतर 9 महिने 9 दिवसानंतर अंजनी मातेला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हा मुलगा जन्माला येतो. त्या मुलाचं नाव हनुमान असं ठेवलं जातं. आता हनुमान का ठेवलं जातं आपण त्याचा पुढचा भाग एखादी वेळेस बघू की हनुमान का ठेवलं जातं. आता मारुती रायाला मारुती का म्हटलं जातं, मारुती म्हणजे वाऱ्यालासुद्धा मरुत म्हटलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी मारुती म्हटलं गेलेलं आहे. कारण तो प्रसाद घारीच्या हातातून ज्यावेळेस पडला खाली त्यावेळेस तो जमिनीवर इतरत्र पडू नये यासाठी पवनदेवाने वाऱ्याने काय केलेली मदत केलेली, कशाला, तो प्रसाद अंजनी मातेच्या हातात पडावा म्हणून. आणि तो हातात पडण्यासाठी वाऱ्याने जो प्रयत्न केला म्हणून त्या ठिकाणी मरुत नाव देण्यात आलेलं आहे, म्हणजेच मारुती नाव म्हटलेलं आहे.
त्याच्यानंतर पवनपुत्र म्हटलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपाची नावं त्या ठिकाणी मारुतीरायाला, हनुमंतरायाला प्राप्त झालेली आहेत. आता हा प्रत्येक भाष्यकारांनी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्यांच्या भागामधली जी नावं असतील त्या ठिकाणी ती नावं दिलेली आहेत. कर्नाटकमधले जे भाष्यकार असतील त्यांनी तिकडल्या भाषेतील नावं दिलेली असतील, किंवा इंडोनेशियामध्ये जी भाषा असेल त्या ठिकाणच्या लोकांनी तिकडल्या भाषेमध्ये वेगळ्या स्वरूपाचं नाव असेल, फिलिपाईन्समध्ये तिकडल्या भाषेतील वेगळं नाव असेल, जे काय असेल. म्हणजे आपण जोपर्यंत अभ्यास करणार नाहीत तोपर्यंत आपल्याला ते ज्ञान प्राप्त होणार नाही. तर बंधू आणि भगिनींनो, हा मारुतीरायाच्या जन्माचा थोडक्यात इतिहास तुम्हाला कसा वाटला, काय वाटला, तुम्ही कमेंट करून सांगा. तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ दाखवा. त्यांचे